नमस्कार श्रोते हो. कारभारीण या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नवीन नवीन कारभारणींना भेटत असतो. प्रत्येक कारभारीण ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कौशल्य दाखवत असते. ग्रामीण भागामध्ये काम करत असताना त्यांना अनेक आव्हानांना सुद्धा तोंड द्यावं लागत असतं. परंतु ही सगळी आव्हानं पार करत यशस्वीपणे आपल्या व्यवसायाची सुरुवात असेल किंवा एखादं शिक्षणाचं माध्यम असेल, तसंच आता आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये उमेदचं कामसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पद्धतीनं स्त्रियांसाठी चालू आहे. आणि या उमेदच्या माध्यमातूनच आपण आज एका कारभारिणीला भेटणार आहोत आणि त्या आहेत प्रज्ञा पाटील. प्रज्ञाताई या खामलोली, तालुका जिल्हा पालघर इथे राहतात. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचं सगळं काम कसं आहे किंवा एवढी यशस्वीता गाठली आहे तर त्याच्यामागे त्यांना कोणाकोणाची साथ लाभली आहे, कसं त्यांचं सगळं काम सुरू आहे, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार प्रज्ञाताई. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत. आता मॅडम, मी आत्ताच म्हटलं की आपण ग्रामीण भागामध्ये स्त्रियांच्या उन्नतीसाठी बरंच काम करत असता किंवा इतरही अनेक स्त्रिया अशा आहेत. पण हे सगळं काम करण्याआधी सुद्धा तुमची एक अशी काय पार्श्वभूमी होती की तुम्हाला असं वाटलं की हे काम करायला पाहिजे? काय सांगाल तुम्ही याविषयी? उमेदमध्ये काम करण्यापूर्वी मी आधी शेतीचंच काम करत होते. म्हणजे माझ्या घरी माझे सासू सासरे, दीर, जाऊबाई असे आमचं एकत्रित कुटुंब होतं त्यावेळी. परंतु ते काम करत असताना कुठेतरी असं वाटायचं की आपलं शिक्षण अपूर्ण राहिलं. ह्या सगळ्या गोष्टीची खंत असायची. कोकणपट्टीचा भाग, त्यामुळे प्रामुख्याने भात शेतीची लागवड, त्यानंतर एक भाजीपाला लागवड, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही पीक घ्यायचे. म्हणजे हे करत असतानाच अचानक आमच्या गावामध्ये उमेदचं जे आगमन झालं, म्हणजे उमेदच्या ज्या वर्धिनी म्हणून वर्धा जिल्ह्यातील काही भगिनी आमच्याकडे आल्या होत्या. त्यांचं राहण्या खाण्याची सोय गावातच करावी लागायची. तर असं झालं की अचानक त्या आल्या आणि त्यांची जी गाडी होती, त्यांच्या गाडीवर जो ड्रायव्हर होता तो नेमकी माझ्या मिस्टरांचा मित्र असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट आमच्याचकडे आणून म्हणजे त्यांना ठेवलं. आणि घर मोठं असल्यामुळे त्यांनी आणलं. आणि तर ते 3 जणी होत्या. त्यांची राहण्याची त्यांना जो एक्सपेन्स मिळायचा त्यांना फक्त एवढंच की त्यांना राहण्यासाठी आपल्याकडून चांगलं काहीतरी गेलं पाहिजे. पूर्ण गावभर फिरायला लागायचं सगळीकडे. एक 15 दिवसाचा त्यांचा तो कालावधी होता. तर त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण गावामध्ये गट बांधायचे असं. पण ते माझ्याकडे राहत असल्यामुळे झालं कसं, त्यांनी माझं काम आणि माझं बोलणं ह्याच्यामुळे त्यांनी बघितलं की ह्या बचत गट बांधू पण शकतात, उभारू शकतात आणि त्यांच्या पुढे कामही करू शकतात. मग गट बांधणीचं काम पूर्ण झाल्यानंतर आमचा गट होताच, पण त्यांनी तो उमेदला जोडून घेतला. उमेदला जोडून घेतल्यानंतर त्यांनी गावामध्ये एक मीटिंग घेतली शेवटच्या दिवशी. तर ते शेवटच्या दिवसामध्ये असं विचारलं गेलं का CRP म्हणून, म्हणजे कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणून कोण काम करेल गावामध्ये. तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणी भरायला होत्या. पण तिथे असा एक हे होता, 6 महिने तुम्ही काम करायचं आहे, 6 महिन्याचा आधी तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही. तर आमच्या गावामध्ये आम्ही 2घी जणी काम करायला सुरुवात केली, कारण की गाव मोठं आहे आणि ICRP म्हणून आम्ही ते काम करायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू गट बांधणी करत गेलो. ह्या सगळ्या गोष्टी एक 10 महिन्यांपर्यंत आम्ही ते केलं सगळं. त्यानंतर 6 महिने जरी आम्हाला सांगितलं तरी जवळपास आमचं वर्षभराने आमचं मानधन स्वरूप, त्यावेळी आम्हाला फक्त 2250 रुपये मानधन मिळत होतं. त्या मानधन तत्वावर आम्ही ते काम केलं आणि 1.25 वर्षाने आमचं पहिलं मानधन निघालं. 3 महिन्यातच मला एक संधी आली. GPDP म्हणून, जो आमचा गाव आमचा विकास म्हणून एक काम करण्याची संधी मिळाली. का ते गावागावामध्ये जाऊन ग्रामपंचायतींमध्ये जाऊन आपण मार्गदर्शन करायचं. तर आमचे जे सर होते, क्लस्टर कोऑर्डिनेटर शंकर नरबट म्हणून, त्यांनी माझं थोडंसं भाषेचं ओळखून आणि बोलण्याचं स्किल ओळखून त्यांनी मला तशी एक संधी दिली की ताई तुम्ही हे करू शकता, तुम्ही नाव द्या. आणि परस्पर त्यांनी नाव पण दिलं तिथे त्या कार्यक्रमासाठी की ह्या ताई करू शकते, माझ्या क्लस्टरमधून ह्यांची नावं घ्या. म्हणजे अशा आम्ही 2-3 जणी आम्ही गेलो होतो ट्रेनिंगसाठी. ती पहिली संधी होती माझ्यासाठी. त्याच्यामध्ये माझं स्टेज डेअरिंग वाढलं. नक्कीच. त्यानंतर 10 महिन्यातच कृषी सखी म्हणून काम करण्याची संधी आली. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान जे आहे, म्हणजे उमेद, त्याच्या अंतर्गत नवीन भरती करण्यात आली होती. कृषी सखी म्हणून ती निवड करायची होती. त्याच्यामध्ये आम्ही परीक्षा द्यायची, त्याच्यामध्ये मार्क्स ज्याला जास्त त्याची निवड झाली होती. नावं फक्त आपल्याला फॉर्म भरायचे होते आणि त्यानुसार त्याची निवड झाली. मग त्याची अशी अट होती की ते 3 ते 4 गावांमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. मग सुरुवातीला एक गावामध्ये ICRP म्हणून निवड झाली होती. त्यानंतर 10च महिन्यामध्ये कृषी सखी म्हणून निवड झाली.
त्यानंतर साधारण 3 वर्षांनी मला क्लस्टर मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा पण परीक्षा, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, तोंडी, ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन त्याच्यामध्ये तुमची निवड झाली. निवड झाली. बरोबर. मॅडम, आता तुम्ही म्हणताय की उमेदमध्ये तुमची सुरुवात झाली, पण हे म्हणजे साधारण कोणत्या वर्षी हे सगळं सुरू झालं? 2015ला माझी ICRP म्हणून निवड झाली. बरं. मास्टर CRP म्हणजेच कृषी सखी म्हणून मी 2016 मध्ये ते काम करायला लागली. आणि त्यासोबतच जुलैमध्ये, त्याआधी जुलैमध्ये जे आमचा गाव आमचा विकास आराखडा तयार करायचा होता, त्यामध्ये आम्हाला 5 ग्रामपंचायती मिळाल्या होत्या. ग्रामपंचायतींमध्ये जाऊन आम्हाला ते मार्गदर्शन करायचं होतं. तर ती एक संधी मिळाली होती, ती सुद्धा 2016 मध्ये. अच्छा. आता या तुमच्या गटामध्ये आता साधारण किती स्त्रिया आहेत? एका गटामध्ये साधारण 10 ते 12 स्त्रिया असतात. जास्तीत जास्त 15, पण शक्यतो 10 ते 12 महिलांचा गट असतो. आणि असे म्हणजे आमच्या 20 गावांमध्ये एकूण 430 गट आहेत. बरं. अच्छा. पण मग त्या सगळ्या गटांचं तुम्ही काम बघता की वेगवेगळ्या? प्रत्येक गावामध्ये आपल्या हाताखाली काम करण्यासाठी ICRP म्हणजे प्रत्येक गावामध्ये काम करण्यासाठी एक CRP असते, कम्युनिटी रिसोर्स पर्सन त्याला म्हणतात. तर ती असते, मग ती त्या गावचा ती काम बघत असते. अच्छा. पण मग हे कामाचं स्वरूप कसं आहे म्हणजे तुमच्या? आमच्या कामाचं स्वरूप म्हणजे असं आहे की गट बांधणी करणं, त्यासोबतच त्यांना RF म्हणजे रिव्हॉल्विंग फंड म्हणून एक येतो. बरं. गटाला 3 महिने झाल्यानंतर रिव्हॉल्विंग फंड त्या गटाला मिळवून देणं, त्याच्यासाठी जी काही प्रोसेस आहे म्हणजे फॉर्म भरणं, ते फॉर्म तिकडे गोळा करणं, त्यांचं ग्रेडेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. गटाला 3 महिने झाल्यानंतर ते मिळवून देणं. 6 महिने झाल्यानंतर MIP करणं. MIP म्हणजे मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतो. म्हणजे ज्या महिला गटात आहेत त्या महिलांना कुठेतरी असं वाटतं की आपल्याला गरिबीतून बाहेर यायचं आहे, तर मग त्यांचा होणारा जो खर्च आहे तो कुठेतरी त्यांच्या उत्पन्नापेक्षा कमी असतो. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला एका गटाला 60,000 रुपये याप्रमाणे शासन त्या गटाला निधी देतं, की जो कर्ज स्वरूपात असतो. रिव्हॉल्विंग फंड हा त्यांना तो गटात फिरता निधी म्हणून वापरायला असतो आणि CIF निधी म्हटला जातो. तर तो गटामध्ये कर्ज स्वरूपात दिला जातो. एक ग्रामसंघ म्हणजे गावामध्ये जेवढे गट आहेत त्यांचा मिळून एक ग्रामसंघ तयार झालेला असतो. त्या ग्रामसंघाच्या त्याचं खातं उघडलं जातं. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी एक लिपिका नेमली जाते. ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ती लिपिका त्याचा लेखाजोखा ठेवते. म्हणजे आता ह्या पैशाचं वाटप कसं करणार, मग त्याचा लेखाजोखा राहिला पाहिजे. गटामध्ये जसं एक लिखाण करणारी एक महिला असते, तसंच पूर्ण ग्रामसंघाचं लिखाण करणारी एक महिला असते. आणि त्याच्यात सुद्धा पदाधिकारी असतात, अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार. ग्रामसंघाचे सुद्धा पदाधिकारी असतात की जे दर महिन्याला एक मीटिंग असते. ती मीटिंग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जर कुठल्या गटाची मागणी आली की आम्हाला अमुक एका कामासाठी किंवा आम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे, मुलांची शिक्षण म्हणा, म्हणजे काही अडचण, ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीवर ती महिला गटामध्ये अर्ज करेल, गट ग्रामसंघाकडे अर्ज करेल आणि ग्रामसंघ प्रभाग संघाकडे अर्ज करेल, अशी ती प्रोसेस आहे. दर महिन्याला एक मीटिंग होणार, त्या मीटिंग मध्ये वाचन करून प्रभाग संघ त्या ग्रामसंघाला तो निधी वर्ग करणार आणि ग्रामसंघ तो निधी त्या गटाला वर्ग करणार आणि मग गट त्या महिलेला देणार, अशी ती प्रोसेस आहे. आणि सेम त्याच पद्धतीने त्याचं रिफंडिंग पण होणार. बरोबर. म्हणजे सेम त्याच पद्धतीने, म्हणजे महिला गटाला ती रिटर्न करणार, गट ग्रामसंघाला आणि ग्रामसंघ प्रभागाला. त्याचं जे व्याज आहे तर ते व्याज आहे महिन्याला 1% आणि वर्षाला 12% ते व्याजदर आहे. व्याजदरामध्ये रक्कम जशी कमी होत जाते मुद्दल, तसं ते व्याजाची रक्कम सुद्धा कमी कमी होत जाते. असं त्याचं ते स्वरूप आहे. बरोबर. आता मॅडम, तुम्ही शिक्षण BA मध्ये घेतलं, पण अजूनही तुम्ही पुढे शिकलात, तर त्या शिक्षणाचा कसा तुम्ही उपयोग करून घेतलात? खरं सांगायचं तर माझं शिक्षण 12वी पर्यंतच होतं, पण लग्न झालं त्यानंतर मग मी शिक्षण कुठेतरी ते थांबलं. पण मी ज्यावेळी उमेदमध्ये पाऊल टाकलं त्यावेळी 1च वर्षात आमचे एक क्लस्टर कोऑर्डिनेटर होते, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही सगळ्यांनी शिक्षणासाठी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून सगळ्या महिलांनी शिक्षणासाठी पुढाकार घ्या. आम्ही एक 5-6 जणी मैत्रिणी होतो की त्यांनी फॉर्म भरले आणि पुढच्या शिक्षणाची तयारी केली. बरोबर. मग त्यामध्ये BA पर्यंत माझं शिक्षण कम्प्लीट झालं. पण त्यासोबतच एकीकडे शिक्षण घेत असतानाच म्हणजे व्यवसाय सुद्धा करायचा होता. तर मग ते व्यवसाय करत असताना आम्ही पार्टनरशिप मध्ये सुरुवातीला कृषी केंद्र टाकलं. तर त्या कृषी केंद्रामध्ये आता पार्टनरशिप मध्ये टाकल्यानंतर मग कुठेतरी साहजिकच आपल्याला असं वाटतं ना की आपलं स्वतःचं असावं. मी माझ्या वहिनीच्या डॉक्युमेंट्सवर माझं लायसन्स काढलं आणि 3च महिन्यात शासनाचा असा निर्णय झाला की ज्यांचं ऍग्रिकल्चरचं
दुकान आहे किंवा कृषी केंद्र आहे त्यांनी ॲग्रिकल्चर करणं गरजेचं आहे. बरं. त्यासोबत ते सुद्धा केलं. म्हणजे एकीकडे माझं BA पर्यंतचं शिक्षण एकीकडे चालू असतानाच ॲग्रिकल्चरच्या सुद्धा शिक्षणाचा शासनाकडून जो आम्हाला डिप्लोमा देईल तो मी पूर्ण केला. अच्छा. पण मग या शिक्षणाचा तुम्हाला कसा पुढे उपयोग झाला? BAचा तर मला उपयोग म्हणजे झालायच की आता रिसेंटली मी एका फर्ममध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यासोबतच मी CLF मॅनेजर म्हणून तिथे सुद्धा मी काम करते. म्हणजे शिक्षणाचा कुठेतरी आपल्याला फायदा होतो. म्हणजे बघा आपलं कम्युनिकेशन स्किल वाढतं. त्यासोबतच आपल्याला कुठे काय करायचं आहे. म्हणजे पालघरमध्ये मी एकटी न फिरू शकणारी बाई मी आज मुंबईमध्ये म्हणजे एकटी येऊन जाऊ शकते. किंवा जसं दिल्लीला आम्हाला नेलेलं होतं एक्सपोजर व्हिजिटसाठी हैदराबादला. म्हणजे अशा ठिकाणी आम्ही एकट्याने जाऊ शकतो. म्हणजे त्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा आपण नक्कीच ही उमेद तुम्हाला मिळाली. ही उमेद आम्हाला मिळाली. आता तुमचं जे गटाचं काम आहे त्याच्यामध्ये काही व्यवसाय सुद्धा चालतात का? हो. तर ते कसं म्हणजे काय आहेत? आता ज्या महिलेला वैयक्तिक व्यवसाय करायचा आहे त्यांना व्यवसायासाठी, पण आता उमेद कशासाठी काम करते? महिलेला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी. मग काही महिला जर गरीब आहेत तर ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे कर्ज स्वरूपात घेतात. मग कुठेतरी त्यांची प्रगती होतेच ना. म्हणजे जरी त्यांनी व्यवसाय नाही टाकला तरी मुलांचं शिक्षण पुढचं त्यांनी पूर्ण केलेलं असतंय. मुलगा कुठेतरी नोकरीला लागलेला असतोय. मग त्या प्रगती होत जाते. म्हणजे व्यवसायच असं नाही. मूळ उद्देश काय आहे उमेदचा की गरिबीतून बाहेर काढणं. मग ते कुठल्या पद्धतीने तर मुलांचं शिक्षण झाल्यानंतर तो मुलगा जर कमवायला लागला तर साहजिक घरात 2 पैसे येणार आणि ती महिला गरिबीतून बाहेर येणार. हे उमेदचं मूळ उद्देश. म्हणजे शिक्षण म्हणा, व्यवसाय म्हणा, महिलेला व्यावसायिक प्रशिक्षण पण दिली जातात उमेद मार्फत. जसं आता SVPचं प्रोजेक्ट म्हणून एक राबवलं जातंय. तर तिला ज्या व्यवसायासाठी ची गरज आहे तर त्या व्यवसायासाठीच प्रशिक्षण दिलं जातं. प्लस तिला ते कर्ज सुद्धा दिलं जातं. जर तिला व्यवसाय वाढवायचा आहे तरी सुद्धा कर्ज दिलं जातं आणि तिला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे तरी सुद्धा मदत म्हणजे कर्ज स्वरूपात ती मदत मिळते. बँकेचं लोन आहे तर ते सुद्धा ती घेऊ शकते. जसं मी आता म्हणाले की CIF म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅन करून ती महिला त्यात मार्फत कर्ज घेऊ शकते. त्यासोबतच शासनाचा जो आता रिव्हॉल्विंग फंड आहे म्हणजे आधी सुरुवातीला 15,000 होता. मागील 2 वर्षामध्ये शासनाचा अजून एक असा निर्णय झाला की अजून त्यांना 15,000 रुपये द्यायचे. म्हणजे असं एकूण 30,000 रुपये रिव्हॉल्विंग फंड त्या एका गटाला जातोय. म्हणजे ते कुठेतरी त्या महिलांना वापरण्यासाठीचे ते पैसे मिळतात. त्याच्याद्वारे ती महिला तिचं सक्षमीकरण होते. म्हणजे व्यावसायिक, आर्थिक आणि तिचं स्वतःच पण. काही व्यवसाय आहेत का म्हणजे तुमच्या महिला काही करतात? हो, बऱ्याच जणांचं स्वतःचे स्टॉल आहेत. म्हणजे जसं आता छोटे व्यवसाय म्हणजे भाजीपाला व्यवसाय आहे त्यांचा, किंवा आता बॅग मेकिंग आहे, ज्वेलरी मेकिंग आहे. त्यासोबतच काही महिला बेकरी जसं की केक बनवणं, केक शॉप आहे. असं बऱ्याचशा महिला आहेत. आणि आजकाल तर त्याला पसंती पण असते लोकांची, मागणी असते. त्यानुसार महिला त्याचं जसं मागणी आहे तसं त्यानुसार त्या काम करतात. काही महिलांनी स्वतःचं म्हणजे शिक्षण पण कम्प्लीट केलेलं आहे, त्याच्यातून पण त्या पुढे नोकरीला लागलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी व्यवसायच असं नाही पण वेगवेगळ्या मार्गांनी पुढे जात आहेत. बरोबर. मॅडम, आपण बघतो मुंबईमध्ये दरवर्षी महालक्ष्मी सरसचं आयोजन केलं जातं. मग त्या दृष्टीने सुद्धा तुमचं काही काम आहे का? की म्हणजे तिथे काही स्टॉल असणं किंवा काही आणखीन विविध गोष्टी? हो, आता आमच्या म्हणजे पालघर तालुक्यामधला एक कसा गट आहे की तो रजई म्हणजे गोधड्या शिवतो. मग तो एक गट आहे. तसे गट आहेत. किंवा काही गट असे आहेत की ते खानावळ चालवतात. खानावळीचे काही गट असतात तिथे. बरोबर. त्यानंतर नाचणी कुकीज माझ्याच पूर्ण क्लस्टरचा तो व्यवसाय आहे. तर तो क्लस्टरचा व्यवसाय म्हणून नाचणी कुकीजला सुरुवातीला आम्हाला शासनाकडून स्पेशल स्टॉल मिळाला होता. ती एक आमची मोठी अचिव्हमेंट होती. आणि त्याच्यासाठी शासनाचा PMFME मार्फत आम्हाला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ह्याच्यातून बेकरी उद्योग सुद्धा चालू आहे. बरोबर. की ज्याच्यामधून नाचणी कुकीजचं त्याचं ब्रँडिंग, पॅकेजिंग, त्याची जी माहिती
केंद्र शासनापर्यंत गेलेली आहे. अच्छा. महिलांचे जे प्रोडक्ट आहेत, उमेद मार्ट म्हणून एक उमेदचं नवीन उमेद मार्ट म्हणून एक म्हणजे त्यामार्फत ते प्लॅटफॉर्म उत्पादन तयार करून दिलेला आहे, विकू शकतात. बरोबर. त्यासोबतच आम्ही प्रयत्न सुद्धा केलेला होता. एक स्टेशन एक उत्पादन म्हणून जे स्टेशन अंतर्गत जी हे असतं, बघतो आपण बऱ्याच स्टेशनवर आहेत आपण आता. बघतो, तिथे सुद्धा आम्ही प्रयत्न केलेले आहेत. तिथे सुद्धा महिलांना चांगला वाव मिळाला. बरोबर. उत्पादनं विकली जातात. अच्छा. आता सरसमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? सरसमध्ये चांगला प्रतिसाद असतो आम्हाला. चांगलं वाटतं. म्हणजे पूर्वी सरसमध्ये येण्यासाठी सुरुवातीला सरसमध्ये येण्यासाठी महिलांना सांगायला लागायचं का तुम्ही जा म्हणून. आता असं होतंय की महिला भांडतात त्या गोष्टीसाठी की आम्हाला सरसमध्ये जायचंय आणि आम्हाला तुम्ही पाठवत नाही. आता अशी कंडिशन आहे की महिलांची उत्पादनं वाढलेली आहेत. बरोबर. पण स्टॉलच्या मर्यादा असल्यामुळे आम्हाला ते तेवढं लोकांना पाठवता येत नाही. एक जिल्हा किंवा एक तालुक्यासाठी एकच स्टॉल, अशा पद्धतीने काही गोष्टी मग कराव्या लागतात. सुरुवातीला ते स्टॉल मिळण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येत बरोबर आहे. आणि आता असं आहे की मागच्या वर्षी ज्या स्टॉलला म्हणजे एखाद्या महिलेला जर चान्स दिलेला आहे तर पुन्हा त्या महिलेला चान्स नाही देऊ शकत का? तर नवीन महिलांना चान्स, त्यांना पण ते संधी मिळायला हवी. बरोबर. या उद्देशाने. आणि बरेचसे असे स्टॉल आहेत किंवा बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यांना एकदा महालक्ष्मी सरसला त्यांचा स्टॉल लागला की त्यांना त्यांच्या ऑर्डर मिळतात. मग त्यांना स्टॉलची गरज सुद्धा म्हणजे लागत नाही. त्यांच्या ऑर्डर घरूनच त्या फुलफिल होतात. त्यांचा त्या व्यवसाय पुढे नेऊ शकतात. बरोबर. आता मॅडम, तुमचं अवजार बँक सुद्धा आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अवजार बँक जी आहे, माझं जे क्लस्टर आहे नंडोरे देवखूप म्हणून माझं क्लस्टर आहे, तर त्या क्लस्टरमध्ये 9 ग्रामपंचायतींमध्ये आम्ही अवजार बँका घेतल्या 2017 आणि 2018 मध्ये, की जिथे काही महिलांनी त्यांचं शासनाकडून 75% सबसिडी आणि ग्रामसंघांचा स्वनिधी, गटांनी काही पैसे काढलेले स्वनिधी म्हणून, तर तो स्वनिधी, तर त्याच्यातून महिलांना फायदाच होतो. फायदा कसा होतो म्हणजे जे अवजार आहेत, आता त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे, कापणी मशीन आहे, अशा सगळे जे अवजार आहेत, तर त्याचा उपयोग जर 500 रुपये तुम्हाला प्रति तास जर मोजावे लागत, तर आपल्या अवजार बँकेचे जे जर वापरलं महिलांचं, तर तिथे कुठेतरी 50-100 रुपये तुम्हाला कमी किमतीमध्ये ते उपलब्ध होतं. अशा पद्धतीने ते वापरलं जातं आणि महिलांचा त्याच्यामध्ये फायदा होतो. म्हणजे कुठेतरी गटातल्या महिलेचा पण फायदा होतो आणि ग्रामसंघाचा पण फायदा होतो आणि उत्पन्नाचा स्रोत तयार होतो. बरोबर. मग अजूनही ते चालू आहे? अजूनही काही गावांमध्ये चालू आहे. मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताच आहात, परंतु तुम्हाला अजूनही पुढे काही नवीन अशा गोष्टी करायच्या आहेत की ज्या राहून गेल्यात, पण तुम्हाला नक्की त्याची आवड आहे आणि तुम्ही त्या करणार आहात, असं काही आहे का? शिक्षणाची मला आवड आहेच, त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. माझं स्वप्न आहे म्हणा किंवा मला त्या गोष्टीचा ध्यास आहे असं म्हटलं तरी चालेल, पण मला माझं वकिलीचं शिक्षण पूर्ण करायचं. लेबर लॉ मध्ये मी डिप्लोमा केलेला आहे. 3 वर्ष LLB साठी मी ऍडमिशन पण घेतलेलं आहे. माझं ऍडमिशन कन्फर्म पण झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यासोबतच मी पंतप्रधान मोदींनी जे ड्रोन दीदी म्हणून जी योजना काढलेली शेतीसाठी, कृषीसाठी, त्या ड्रोन दीदीमध्ये 1177 महिला ज्या निवडल्या गेल्या होत्या पूर्ण भारतभरामध्ये, त्याच्यामध्ये ठाणे आणि पालघर मधली मी पहिली ड्रोन दीदी म्हणून माझी निवड झाली होती. म्हणजे त्या योजनेअंतर्गत ड्रोनचं प्रशिक्षण घेतलेले अनेक महिला असू शकतात. बरोबर आहे. पण त्या योजनेअंतर्गत माझं पहिलं, आणि ते सुद्धा बचत गटाची महिला म्हणून निवड होणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचं प्रशिक्षण घेऊन ते आम्ही पूर्ण पण केलेलं आहे. 10 दिवस पुण्यामध्ये तर ते पूर्ण केलेलं आहे. त्याचं सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे. ते लायसन्स, त्या लायसन्सला पण आम्ही पात्र ठरलेलं. त्याच्यामध्ये 70% जर असतील, म्हणजे त्याच्या एक्झाम वगैरे होतात, जर त्या एक्झाम मध्ये जर तुम्हाला 70% मार्क्स मिळाले तर तुम्ही तिथे पास होता. नाहीतर मग तिसऱ्या दिवशीच घरी जावं लागतं. म्हणजे तयारी करून जायचं 10 दिवसाची, आणि जर नापास झालं लेखी परीक्षेमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच दिवशी घरी येणार. म्हणजे किती मोठी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं जे प्रशिक्षण असतं त्या पद्धतीने आम्हाला ते प्रशिक्षण दिलं होतं. आणि इतकं कठीण प्रशिक्षण घेऊन ते आम्ही आमचं ड्रोन दीदीचं प्रशिक्षण पूर्ण केलं. चांगलं आहे, छान. आणि ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना फवारणीसाठी ते खूप उपयोगी. म्हणजे शासनाचा हा जो निर्णय आहे तो खूप चांगला आहे उपक्रम. नक्कीच. म्हणजे कुठेतरी महिला म्हणून त्याचा आम्हाला स्वतःला पण अभिमान वाटतो आणि आमच्या घरच्यांना सुद्धा त्याचा अभिमान वाटतो की तुम्ही ते प्रशिक्षण
पूर्ण केलं केलेलं खरंच. आहे. म्हणजे एक आपण म्हणतो की जिथे पुरुषच काम करू शकतात, पण तिथे तुझ्या महिलांनी आपलं कर्तृत्व दाखवलंय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. मी एक तुम्हाला असं विचारेन की आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये हे सगळं काम करताय, तर तुम्ही महिलांना एक काय असं सल्ला किंवा मार्गदर्शन काय कराल, की उमेदच्या माध्यमातून काय सांगाल? उमेदच्या माध्यमातून मी इतकंच सांगेन, म्हणजे माझं जे महत्वाचं हे होतं की एक शिक्षण आणि तुमची जिद्द, बरोबर. ह्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे जिद्दीला जर शिक्षणाची जोड मिळाली, असेल महिला काहीही करू शकते. हे मला उमेदच्या माध्यमातून सांगायचं आहे. नक्कीच. की असं काहीच नाही जे महिलेला शक्य नाही, पण तिथे महिलेने स्वतःसाठी स्वतः उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे. जर ती स्वतःसाठी स्वतः उभी नाही राहिली तर ती काहीच करू शकत नाही. कारण की बऱ्याच वेळेला खेडेगावामध्ये असं होतं, म्हणजे तिला काहीतरी करायचं असतं, पण माझी मुलं आहेत, माझा नवरा मला परमिशन देत नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ते सगळं सांभाळून पण महिला काहीतरी करू शकते. हे मी माझ्यावरून सांगते. बरोबर. सगळ्यांचीच कुटुंब असतात, मग सगळ्यांच, आणि ह्याच्यामध्ये मला माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे जर घरच्यांनी पाठिंबा दिला, महिला जर हुशार आहे आणि तिला जर घरच्यांनी पाठिंबा दिला, तर ती कुठल्याही, म्हणजे वय हे मापदंड नाहीये. बरोबर. तर हे कुठेतरी महिलांनी स्वतः बाबतीत लक्षात घ्यायला पाहिजे आणि पुढे जात राहायला पाहिजे. आणि आपल्याला काहीच येत नाही असं सुद्धा महिलांनी कधी विचार करू नये. आपल्यामध्ये जे काही स्किल आहे किंवा आपल्यामध्ये जे काही कौशल्य आहे, त्याचा तरी किमान वापर करून आपल्या हातात 2 पैसे येतील, आपला खर्च आपण भागू शकू, इतकं तरी महिलांनी बघावं. हे मी उमेदच्या माध्यमातून नक्की एवढं सक्षमीकरण तरी यायला पाहिजे. तर प्रज्ञाताई, आज तुम्ही इथे आलात आणि उमेदची जी उमेद आहे महिलांमध्ये, जी निर्माण करण्याची तुमची क्षमता आहे, तर ती खरंच खूप छान आहे. आणि तुमच्या या सगळ्या कामाला आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खरंच ग्रामीण भागामधल्या महिलांसाठी उमेद हे एक मोठं वरदान आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. कारण नुसतंच व्यवसाय असं नाही, पण अनेक गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्यात, पुढे कसं जायचं, त्या महिला यातनं शिकत असतात आणि एक आर्थिक समृद्धता सुद्धा त्यांना यातनं मिळू शकते. मॅडम, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती दिली, तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत. नक्कीच ते इतर महिलांना सुद्धा मार्गदर्शक ठरतील. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. बरं, तर श्रोते हो, आजच्या कारभारिणी या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. आपण परत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन कारभारणींसह. नमस्कार.